मंडळी, दुधी म्हटलं की सर्वांचीच तोंड वाकडे होतात ना, मग ते छोटे असोत किंवा मोठे. चला तर मग आज आपण दुधीपासून कमी साहित्यामध्ये अप्रतिम अशी रेसिपी पाहूया, तेही घरातील साहित्यामध्ये. ही जी रेसिपी तयार होते त्यासाठी कुणीही घरातील तोंड वाकडे करणार नाहीत, उलट परत परत मागून खातील. चला तर मग रेसिपी पाहूया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये. आजची आपली रेसिपी आहे ती दुधी हलव्याची. अप्रतिम असा दुधीचा हलवा तयार होतो आणि खायला अतिशय चविष्ट लागतो. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण एका टोपामध्ये 1 लिटर मी फुल फॅट दूध घेतलेलं आहे. फुल फॅट घेतल्यामुळे काय होतं, आपण इथं खव्याचा वापर करणार नाही, त्यामुळे मी इथं फुल फॅट दूध घेतलेलं आहे आणि ते आता आपण आटत ठेवूया. हे दूध आहे ते 1 लिटरचं अर्धा लिटरपर्यंत आपण हे आटवून घेणार आहे. आणि आता इथं आपण दुधी घेतलेला आहे, तर हा दुधी 600 ग्राम आहे. आणि आता आपण तो वरून सोलून घेऊया. धुवून घेतलेला आहे, त्यानंतर आपण सोलून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आता इथे ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकतात. इथे मी काजू, बदाम, मनुके घेतलेले, चारोली घेतलेले आहेत, आणखीन त्याबरोबर पिस्ता घेतलेला आहे. जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. आता आपण इथं काजू आणि बदाम आहे ते थोडे पाण्यात भिजत ठेवू, त्यामुळे आपल्याला कट करायला व्यवस्थित जातील. आता इथं दूध आहे ते उकळत ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण जो दुधी घेतला होता तो आपण म्हणजे त्याची साल काढून घेऊया. आता अशा पद्धतीने मी याची साल काढून घेणार आहे आणि त्यानंतर आपण हा दुधी आहे तो किसून घ्यायचा आहे. दुधी आपण सोलायला घेतच आहे आणि बाजूला दूधही उकळत ठेवलेलं आहे, त्यामुळे दूध आटायचं काम चालू आहे. आणि त्याचबरोबर आपण दुधीही किसून घेतोय. त्यानंतर दुधीचे आहे ते 2 भाग करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं. आणि त्याचे मागचे आणि पुढची जी टोकं आहेत ते कट करून टाकायचे. त्यामध्ये थोडासा चीक असतो मागच्या देठामध्ये, त्यामुळे तेही कट करून टाकायचं अशा पद्धतीनं. आणि समोरची बाजू आहे तेही थोडंसं टोक आहे ते कट करून टाकायचे. त्यानंतर अशा पद्धतीने त्याचे काप करून घ्यायचे आहेत. आणि जो मधला गर असतो तर तो थोडासा गर आतला आहे तो काढून टाकायचा आहे. हलव्यामध्ये जास्त गर वापरला तर मग त्याची टेस्ट थोडीशी बदलली जाते, त्यामुळे याचा गर आहे तो अशा पद्धतीनं आपण काढून घेत आहे. आणि त्यानंतर आपण हा आहे तो किसून घ्यायचा आहे. आता दोन्ही याच्यामधला मी गर आहे तो काढून घेणार आहे आणि नंतर आपण तो किसायला घेऊया. आता हे किसत असताना एक प्रॉब्लेम आहे की आपण ज्यावेळेस हलवा करायला घेतो त्यावेळेस सगळी तयारी संपूर्ण करून घ्यायची. आता किसताना बघा तुम्ही, किसणी आहे ती मीडियम साईजची आहे, त्यावरती आपण किसून घेणार आहे. जास्त मोठा पण नाही किसायची आणि जास्त बारीक पण नाही किसायचं. बारीक किसले की एकदम जास्त लवकर शिजला जातो आणि मोठा राहिल्यानंतर जास्त त्याचे असे कण राहतात. तर अशा पद्धतीने मीडियम किसणीवरती जो आपण दुधी घेतलेला आहे तो किसून घ्यायचा आहे. आता दुधी किसत असताना बाकीची सगळी तयारी करून ठेवायची, दूध आटवून ठेवायचे, बाकीचं जे काय आपल्याला साहित्य लागतं सगळं घ्यायचं आहे आणि त्यानंतर किसायला घ्यायचं आहे. काय होतं, हा दुधी आहे तो लगेच काळा पडायला सुरुवात होतं, त्यामुळे पटापट किसून लगेच त्याला तुपामध्ये घालून त्याची फोडणी द्यायची असते किंवा परतायचा असतो. त्यामुळे आणि जर समजा की वेळ लागला किसण्यासाठी तुम्हाला, तर मग थोडासा काळा पडला तर थोडंसं पाणी टाकायचे आणि पाण्यातून तो धुवून घ्यायचा आहे. पण जास्त पाण्यामध्ये पूर्ण अर्क त्याचा धुवून घालवायचा नाही, त्यामुळे काय होतं मग आपल्या हलव्याला टेस्ट राहत नाही. तर बघू शकता थोडा थोडा काळा पडलेला आहे, तर मी आता हा पाण्याने धुतलेला नाही आहे कारण की जास्त काळा पडलेला नाही. मी पटकन किसून घेतलेला आहे आणि आता आपण पटकन त्याला तुपामध्ये परतून घेऊया. आता इथं 2 चम्मच मी तूप घालणार आहे. आता हे गाईचं तूप आहे आणि आपल्या घरच्या गाईचं तूप आहे, त्यामुळे एकदम पिवळसर असं तूप दिसतंय बघा, एकदम दाणेदार असं तूप आहे. आता तूप विरघळलं की त्यामध्ये लगेच आपण हा किसलेला दुधी आहे तो घालून घ्यायचा आहे. इथं तुम्ही जास्त जर काळा पडला तर तो मी थोड्याशा पाण्यामधनं धुवून घ्यायचा आहे आणि नंतर मग त्याला तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे 1-2-3 मिनटं आणि त्यावरती त्यानंतर झाकण ठेवायचं आहे 1-2 मिनटासाठी परत परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण बघा आता थोडासा कलर त्याचा चेंज झालेला आहे, एकदम थोडासा काळपट झाला होता पण आता एकदम ग्रीन होत चाललेला आहे. अशा पद्धतीने परत परतून घ्यायचं आहे. 2-3 मिनटानंतर हलवून घ्यायचं आहे, कारण की खाली लागला जाईल. त्यामध्ये आपण पाणी किंवा काय घातलेलं नाही आहे, थोडासा पाण्याचा अंश त्यामध्ये असतो. आता वाफवलेला आहे चांगला आणि त्याला वाफही सुटलेली. तर आता आपण काय करूया, हे असंच चांगलं वाफवलेलं आहे आणि दूधही आपलं म्हणजे अर्धा लिटर झालेलं 1 लिटरचं इथं बघू शकता तुम्ही. आता आपण यामध्ये दूध आहे ते घालून घ्यायचं आहे हलव्यामध्ये आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. दुधीचा कलरही चांगला चेंज झालेला आहे म्हणजे वाफरल्यामुळं बघा. आता आपण त्यामध्ये दूध घालून घेऊया. दूध घातल्यानंतर गॅस आहे तो स्लो करायचा आहे आणि सतत हलवून घ्यायचा आहे, नाहीतर काय होतं मग दूध आहे ते फाटलं जातं.
जरी फाटलं तरी एवढी टेस्ट काही बदली होत नाही, पण तरीसुद्धा एक चवीला थोडासा फरक पडतो. त्यामुळे दूध घातल्यानंतर गॅस आहे तो स्लोवरती ठेवायचा आणि थोडा वेळ हलवून घ्यायचं आहे सतत. त्यानंतर गॅस आहे तो मीडियमवरती करून घ्यायचा आहे. याला आटायला थोडासा वेळ लागतो, कारण आपण यामध्ये खवा घालणार नाही आहे. त्यामुळे आपण इथं 1 लिटर दुधाचा वापर केलेला आहे. आणि त्याचबरोबर आपण आता इथं खवा नसल्यामुळे त्यामध्ये मी दुधाची जी पावडर असते, मिल्क पावडर, ती घेतलेली. मी इथं 15 ग्रामच घातलेली. तुम्हाला वाटत असेल की दुधी जास्त आहे वगैरे, तर तुम्ही इथं 2 पॅकेट वापरू शकता, म्हणजे 30 ग्राम यामध्ये घातलं तरी चालू शकतं. थंड दुधामध्ये मिक्स करून घेतलेली आणि ती थोड्या वेळानंतर आपण त्यामध्ये घालून घेणार आहे. आता हे ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण कट करून घेऊया. मी अशा पद्धतीनं कट करून घेते. एक थोडंसं लांबट आकारामध्ये कट करून घ्यायचे. मनुके फक्त मी तसेच ठेवणार आहे. काजू आहेत तेही आपण असेच कट करून घेऊया. काजू भिजल्यामुळे एकदम व्यवस्थित आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये कट करता येतात. त्यानंतर बदाम आहेत ते सोलून घ्यायचे आणि त्यानंतर आपण हे कट करून घ्यायचे. बदामही चांगले भिजल्यामुळे चांगले कट झालेले आहेत. इथं सगळे ड्रायफ्रूट्स बघू शकता आपण कट करून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण दूध घातल्यानंतर भरपूर जी मिल्क पावडर आपण मिक्स करून घेतली होती ती घालून घ्यायची. त्यामुळे काय होतं, याला घट्ट व्हायला मदत होते आणि हे घट्ट व्हायला सुरुवात होते. आता बघू शकता थोडा वेळ आपण असंच आटवून घ्यायचं. यामध्ये मी 1 चमचा विलायची पावडर घातलेली. विलायची पावडर थोडी जास्त घालायची, त्यामुळे एक छान फ्लेवर असा येतो. यावरती तुम्ही जायफळही किसून थोडंसं घालू शकता, त्याने एक छान फ्लेवर येतो. आता बघू शकता अजून भरपूर ओलसर आपला हलवा आहे, अजून सुकलेला नाही आहे. तर थोडासा गॅस फास्ट करायचा, सतत हलवत आपण हे आहे ते आटवून घ्यायचं. यावरती झाकण ठेवायचं नाही आहे. झाकण ठेवल्यामुळं काय होतं की जास्त त्याला वाफ सुटते आणि मग ते लवकर सुकलं जात नाही. तर अशा पद्धतीनं सतत हलवत आपण हे म्हणजे गॅस थोडा कमी जास्त करत चांगलं सुकवून घ्यायचं आहे. जोपर्यंत याला चांगलं तेल सुटत नाही तोपर्यंत आपण हा हलवा आहे तो सुकवून घ्यायचा आहे, म्हणजे त्याला एक छान टेस्ट येते. आता इथे बघू शकता आता मी हलवून घेतलेले, पण अजूनही तो ओलाच आहे. थोडंसं ओलसर त्याच्यामध्ये दूध राहिलेलं आहे. तर अजून आपण एक 5-7 मिनटं हा सुकवून घेणार आहे. हलवा करायला कमीत कमी याला 20 ते 22 मिनटं लागतात, कारण की लगेच हा काही सुकला जात नाही आणि पटकन होत नाही. त्यानंतर हाच आता बघा थोडा ड्राय झालेला आहे. त्यामध्ये आता मी ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहेत आणि घरात थोडीशी साई होती तर ती साई यावरती घालून घेतलेली, त्यामुळे एक छान टेस्ट येते आणि चांगलं मिक्स करून घेतलेले. आता आपण शेवटी आहे ती साखर घालायची. 1 वाटी साखर मी इथं घातलेली आहे. तुमच्या आवडीनुसार साखर आहे ती कमी जास्त करू शकता. आता एवढी साखर ह्या 600 ग्राम म्हणजे दुधीला बरोबर आहे, परफेक्ट. आता ही चांगली साखर आहे ती मिक्स करून घ्यायची आहे. बघा आता थोडंसं पाणी सुटलेलं आहे साखरेला, परंतु काय तो सुरुवातीलाच जर आपण साखर घातली तर मग दूध आणि साखर याचं जास्त प्रमाणात पाणी होतं आणि आटायला आणखीन वेळ लागतो. तर आता बघा सुकत चाललेला आहे हलवा आपला हळूहळू. आता त्यामध्ये शेवटी 2 चमचे परत मी तूप घालून घेतलेलं आहे. सुरुवातीला आपण 2 चम्मच घातलं होतं आणि आता परत मी 2 चम्मच घातलेला आहे. आणि आता आहे तो तूप सुटेपर्यंत चांगला आपण हलवा आहे तो सुकवून घ्यायचा आहे स्लो गॅसवरती. इथं बघू शकता हलवा आता सुकत आलेला आहे आणि आता परफेक्ट झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आता आपण सर्व करायला लागू. अतिशय चविष्ट असा हलवा आहे तो तयार होतो आणि खायला खूप टेस्टी लागतो. तुम्ही पण एकदा नक्की अशा पद्धतीने हलवा आहे तो करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग आता आपण सर्व करून घेऊया. अतिशय चविष्ट असा हलवा तयार झालेला आहे, इथं तुम्ही बघू शकता. आता आपला हलव्याची रेसिपी तयार झालेली आहे. खायला अतिशय चविष्ट आणि टेस्टी लागतो. रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशाच नवीन रेसिपी पाहायला भेटतील. थँक्यू.